नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड जिल्हा परिषदेचे राजपत्रित अधिकारी सुभाष शिंदे सेवानिवृत्त। अनेक माणसं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवत असतात। त्यातही शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे म्हणजे भाग्यच। अशा या शिक्षण क्षेत्रात तब्बल 31 वर्ष सेवा करून रायगड जिल्हा परिषद माध्यमिक विभाग राजपत्रित अधिकारी सेवानिवृत्त होत असलेले श्री सुभाष नारायण शिंदे हे 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत। श्री सुभाष शिंदे हे एक असंच आगळं वेगळं व्यक्तिमत्व, सर्वांशी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा जोपासणारे। माणगाव तालुक्यातील टेंपाले गावचे ते रहिवासी आहेत। श्री सुभाष शिंदे हे शिस्तबद्ध, प्रशासन आणि माणुसकीची जाणीव असणारे अधिकारी पदावर असूनही कधीही बडेजाव केला नाही। आपलं सहज मृदू स्वभाव, सर्वसामान्य कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण नाते त्यांनी जपले। त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांना प्रेरणा मिळाली। सेवा काळात सर्वसामान्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात नेहमीच ते अग्रेसर राहिले। श्री सुभाष शिंदे हे सन 1994 मध्ये शिक्षण क्षेत्रात सेवेत रुजू झाले। त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे, शासकीय अध्यापक विद्यालय माणगाव, वेतन पथक कार्यालय पेंड, शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई, लेखाधिक कार्यालय अलिबाग, जिल्हा परिषद संभाजीनगर, रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे प्रामाणिक सेवा बजावली आहे। सेवा काळात त्यांनी शिक्षक, शिक्षकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचे काम करून शिक्षण क्षेत्रात आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे। 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे 2025 रोजी नियत वयोमानानुसार राजपत्रित अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत। श्री सुभाष शिंदे यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग येथील अधिकारी, कर्मचारी तसेच माणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी आजी, माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। आमच्या प्रस्तुत प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सेवानिवृत्तीनंतर शैक्षणिक, सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणार। पुढील काळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी देखील ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। 5 जिल्ह्यातला मी पहिला अधिकारी आहे। पण माझा त्या काळात तत्कालीन पालकमंत्री माननीय भुमरे पाटील साहेब यांनी माझा खास सत्कार केला त्यांनी। आणि हे करत असताना तुमच्या सारख्या संस्था चालक, शिक्षक कर्मचाऱ्यांचं त्यांचं मला फार सहकार्य लाभलं। त्याच्यामुळे मी सगळंही करू शकतो। सर, आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्यामध्ये आपला म्हणजे नेमका मानस काय असणार आहे? त्यानंतर उर्वरित आयुष्यामध्ये शैक्षणिक कार्य, समस्या यासाठी तर वेळ घालवायचा आहे आणि आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये जनतेच्या सेवेसाठी जेवढी सेवा करतील तेवढी सेवा करायची आहे। आपण शिक्षण क्षेत्रात जे योगदान दिलं आणि जी कामं केली त्याबाबत काय सांगा? कारण कसं आपण प्रत्येक पदावर काम करत असताना आपल्याकडून आपल्या हातून एक चांगलं कार्य घडावं हे असं माणूस होतं। आणि मी देखील एका गरीब कुटुंबातील असताना गरीब कर्मचाऱ्यांचं, गरीब विद्यार्थ्यांचं चांगल्या प्रकारे हित लक्षात घेऊन मी ते काम केलेलं आहे। माझ्या कालावधीत शिक्षणाधिकारी पदात चार्ज असताना ज्या अनुकंपाच्या मांडण्यात होत्या त्या मी शेवटच्या क्षणी की गाडीच्या बोनेटवर देखील सह्या करून मी त्यांना त्याचं ते न्याय दिलेला आहे। आणि बहुत कर्मचाऱ्यांनी वेतन पथकाचा चार्ज असताना देखील ज्यांची अनेक रकमा प्रलंबित होत्या, म्हणजे 700 लोकांची देखील निस्वार्थीपणे बिलं काढून त्यांना मी त्याला न्याय दिलेला आहे। तसंच काही कर्मचारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांना अचानक लागणारी निधी एक 7 दिवसाच्या कालावधी मंजूर करून मी त्यांना त्यांचं प्राथमिकतेसाठी देखील चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। आपल्याला सेवेमध्ये चांगले वाईट काय अनुभव आलेत का? ते माझ्या एकूण प्रतिक्रिया 31 वर्षाच्या कालावधीमध्ये की मला काम करत असताना मला वरिष्ठ कुठून कधी आलं, म्हणजे मीच वरिष्ठ म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी माझ्या मनात जे होतं काम करत त्या पद्धतीने मी कामाचं निपटारा केलेलं आहे। उदाहरणार्थ की मला प्रशासन चांगलं राबवण्याच्या दृष्टीने होतं। मी औरंगाबाद करत असताना मी रात्री 11:15 वाजता इथं
केड 52 गाडीत बसायचो आणि सकाळी 9:30ला मी औरंगाबादला टच असायचो, जेणेकरून वेळेचं बंधन असो, कर्मचारी वेळेत हजर राहायला पाहिजे. त्यासाठी मी कर्मचाऱ्यांना इथून जाऊन लेट मार्क करायचो आणि त्याच्यामुळे कार्यतिक शिस्त अबाधित राहायची आणि त्या कर्मचाऱ्याला देखील आपण वेळेत गेलं पाहिजे, वेळेत लोकांचं काम केलं पाहिजे याची जाणीव करून दिली. तसेच तिथल्या लोकांना काही पदोन्नत्या रखडल्या होत्या, पेन्शन वेळेत मिळत नव्हती, ते देखील मी काम त्यांना 1 तारखेला मिळण्यासाठी चांगले प्रयत्न केला आणि त्यासाठी माझ्या संघटनेने सत्कार देखील केली. मी औरंगाबादला जाताना एक देश स्वतंत्र झाल्यापासून त्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये